वेलकम बॅक टू माय चॅनल। मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेतच असणार। सो माझी दिवसाची सुरुवात अशी काही झालेली आहे, म्हणजे सकाळी मी उठल्या जे घरातले बेसिक कामं होते ते आवरून घेतलेले होते। त्यानंतर मग माझं गरम पाणी घ्यायचं राहून गेलेलं होतं, तेच मी एकीकडे गरम पाणी ठेवलेलं होतं, म्हणजे वॉर्म वॉटर घेण्यासाठी। त्यासाठी काही जास्त असं गरम पाणी वगैरे काही करावं लागत नाही, एकदम वॉर्म असं ते पाणी मी घेत असते। आणि आपण हे सकाळी घ्यायलाच पाहिजे आणि या सवय आपल्याला असल्याच पाहिजे, कारण रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण हे विसरून जातो। बरं, त्याआधी मस्त मी इकडे माझ्यासाठी हेअर ऑइल करण्यासाठी घेतलेलं होतं, कारण मला हेअर वॉश करायचे होते। रात्री मी हेअर ऑइलिंग काहीच केलेलं नव्हतं। चला म्हटलं सकाळी जे आहे ते हेअर ऑइलिंग करून घेऊया। मी हेअर ऑइल असं काहीतरी वेगळ्या पद्धतीने करणार होती, कारण आता सध्या थंडीचे दिवस सुरू होणार आहेत आणि मग आपल्या केसांची काळजी आपण घेतलीच पाहिजे। त्यासाठी मी तेल घेतलेलं आहे, त्यात मी रोजमेरी टाकली, कलोंजी टाकली आणि मग मी इकडे कढीपत्ता तर मस्ट असतो, कढीपत्ता टाकला। त्यानंतर कपूर असतो ना, तो कपूर म्हणजे ॲड करायचा जेव्हा कधी आपल्याला कोंडा वगैरे होत असतो। हिवाळ्यात एकदा तरी कोंडा होतच असतो, त्यासाठी मी कपूर त्यात ॲड केलेला आहे। त्यानंतर एक छोटीशी कढी घेतलेली आहे, ती म्हणजे जास्वंदाची, ती पण मी ॲड केलेली आहे। अशा पद्धतीने करायचं आणि 5-7 म्हणजे थोडेसे असे मेथीचे दाणे घ्यायचे, ते पण टाकायचे, कारण मेथीचे दाणे तर तुम्हाला माहितीच असेल आपल्या केसांसाठी किती उपयुक्त एक पदार्थ आहे। थंडी तर अजून काही पडत वगैरे नाही, म्हणजे पावसाळ्यात चालू आहे असं तर वाटतंय, तरीही म्हणजे काही दिवसांवर आता थंडी पडणारच आहे। त्यासाठी मी आतापासूनच माझ्या केसांची काळजी घेते आणि तुम्ही पण नक्कीच घ्या, कारण आपण विसरून जात असो आपल्या केसांची काळजी वगैरे घेण्यासाठी। तेच माझं इकडे चालू आहे। मी व्हिटॅमिन ईच्या 2 कॅप्सूलसुद्धा ॲड केलेलं होतं आणि दरवेळेस मी जेव्हा कधी हेअर ऑइलिंग करते तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर पण करते। आणि बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल की मी व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल जे असतात ते कंपल्सरी मी यूज करत असते, कारण ते आपल्या केसांसाठी खूप असे उपयुक्त जे मी इन्ग्रेडियंट्स त्यात ॲड केलेले आहेत ते सर्व खूप छान आहेत। त्यानंतर मी अर्धा तास राहू देणार होते आणि मग मी माझं हेअर ऑइलिंग इकडे करून घेणार होती। आता माझ्याकडे वेळ पण होता, चला म्हटलं स्क्रब वगैरे करून घेऊया, कारण केसांना हेअर ऑइलिंग पण केलेली होती, त्यासाठी ते सगळं ऑइल वगैरे चेहऱ्यावर आलं असतं। त्यानंतर मग मी अंघोळ करायच्या आधीच स्क्रब वगैरे सर्व काही करून घेणार होती। इकडेच माझं स्क्रब करायचं काम चालू होतं आणि जो मी डेटॅनचं स्क्रबचं एक बॉटल घेतलेली आहे, म्हणजे खूप दिवस असे जाऊ शकते, 1-1.5 वर्ष जाईल एवढी माझ्याकडे। मी जास्त असे स्क्रब वगैरेमध्ये पैसे इन्व्हेस्ट करत नाही, कारण कोणतंही स्क्रब वापरलं तरी तेवढाच आपल्याला रिझल्ट भेटत असतो। आणि हे डेटॅनचं जे स्क्रब आहे ते खूप छान मला मिळालेलं आहे आणि मला पर्सनली खूप जास्त आवडतं। इथं माझं स्क्रब वगैरे झालेलं आहे। त्यानंतर मी डेटॅनचाच फेस पॅक लावणार होते, हे पण मी म्हणजे हे दोघं प्रोडक्ट आहेत ते मी फ्लिपकार्टवरून घेतलेले आहेत। जे काही स्किन केअरचे प्रोडक्ट असतात ते मी फ्लिपकार्टवरून घेत असते, मिशोवरून घेत नाही। मिशोवरून फक्त मी कपडे वगैरे घेत असते। त्यानंतर माझं इकडे फेस पॅक पण लावायचं काम चालू होतं। जर तुमचा पण बजेट माझ्यासारखाच कमी असेल तर तुम्ही हे डेटॅनचं स्क्रब आणि फेस पॅक नक्कीच घेऊ शकतात। ॲक्च्युली कॉम्बोमध्ये पण मिळतात, पण मी अगोदर स्क्रब घेतलेलं होतं, त्यानंतर मला त्याचा रिझल्ट मिळाला म्हणून मी फेस पॅकसुद्धा घ्यायचा विचार केला। हा जो फेस पॅक मी घेतलेला आहे म्हणजे डेटॅनचा, हा पण खूप म्हणजे कॉस्टली नाही जास्त काही, आणि म्हणजे क्वांटिटी पण खूप जास्त आहे। इझिली 1-1.5 वर्ष तो मला जाईलच। तो अशा प्रकारे माझी स्किन केअर पण झालेली आहे, हेअर केअर पण झालेली आहे, म्हणजे सोबतच म्हणजे घरकाम पण होतं आणि माझी स्किन केअर पण होते। आणि मी तेवढं प्रेफर करते की मी स्वतःकडे पण खूप जास्त लक्ष देते। घरातले कामं तर आपल्याला भरपूर असतात, म्हणजे मलाच नाही प्रत्येक गृहिणीला घरातले कामं हे करावेच लागतात आणि ते भरपूर जास्त असतात। त्यानंतर तुम्ही बघू शकता तिकडे माझी अंघोळ वगैरे झाली, हेअर वॉश वगैरे झालेत आणि मी इकडे लगेच माझी स्किन केअर वगैरे करायला घेतली। सो मी असं म्हणजे टोनर जे असतं त्यातसुद्धा मी जास्त पैसे इन्व्हेस्ट केले नाही, तर मी गुलाबजल असतं तेच मी माझ्या फेसवर अप्लाय करत असते। त्यानंतर मी लगेचच मॉइश्चरायझर जे असतं ते अप्लाय करून घेत असते। मॉइश्चरायझर जे आहे मी डॉट अँड कीचं यूज करते, म्हणजे ते थोडं कॉस्टली आहे, म्हणजे 300-350 पर्यंत मिळतं, पण ते मला आता 4 महिने होत आले तेव्हापासून मला तो एकच ट्यूब असतो तो मला आतापर्यंत पुरतो आहे। आता मी सकाळपासून हेअर केअर केली, त्यानंतर मग माझी स्किन केअर जी असेल फेस पॅक वगैरे ते पण मी तुमच्यासोबत शेअर केली। चला म्हटलं आता तुमच्यासोबत माझी जी मी मॉर्निंग स्किन केअर करत असते ती तुमच्यासोबत शेअर करते, म्हणूनच हा व्हिडिओ मी शूट वगैरे केलेला होता। त्यानंतर मी डॉट अँड कीची जी सनस्क्रीम असते ती पण मी तीच वापरत असते। ॲक्च्युली त्याचा शेड एवढा भारी ना, म्हणजे कायच सांगू,
ॲक्च्युली जी मी सनस्क्रीन वापरते ती म्हणजे डॉट अँड कीची. म्हणजे आपल्यावर असं आपण किती क्वांटिटी घेतली त्यावर आपले पैसे जे असतात ते वाढत असतात. मी मिनिमम म्हणजे 30 mlची अशी घेतलेली आहे, म्हणजे छोटीच घेतलेली आहे. पण ती आतापर्यंत मला पुरते, म्हणजे 4-5 महिने झाले मला तिला घेऊन. खूप सुंदर असा त्याचा रिझल्ट पण मला मिळालेला आहे. त्यात मी नवीन कॉर्ड सेट घातलेला आहे, त्याचा आनंद काहीतरी वेगळाच. हा कॉर्ड सेट मी माझ्यासाठी म्हणजे मिशोवरून घेतलेले आहेत. म्हणजे बरेच असे कपडे मी आता मिशोवरून घेतलेले आहे. एक एक करून तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच आणि मी तुम्हाला नक्की सांगेलच की मी हा ड्रेस कुठून घेतला आहे, कसा घेतला आहे. आणि याची प्राईस पण थोडी कमीच आहे म्हणून मी हा घेतलेला आहे. खूप सुंदर असा मला कॉर्ड सेट जो आहे रिसीव झालेला आहे. आता माझी इथे स्किन केअर वगैरे झालेली होती. त्यानंतर मला करायचा होता नाश्ता. ॲक्च्युली असं झालं, सकाळपासून लाईट गेलेली होती, त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो थोडा असा लाईट म्हणजे जास्त असा उजड दिसत नाही, थोडं अंधार दिसतंय. त्यानंतर मग मी नाश्ता वगैरे करायला घेतला. मी खाणार होती ड्रॅगन, कारण एवढा मोठा ड्रॅगन होता. ते अर्धा आईने खाल्ला, अर्धा मी खाल्ला. ॲक्च्युली मी घरीच होती, आई गेलेल्या होत्या दुकानीत. त्यापासून असं कामांचं काही प्रेशर वगैरे पण नव्हतं. आपल्याला हे करायचं, आपल्याला ते करायचं. सगळं जे होतं ते माझं एकदम स्लोली चालू होतं. म्हणजे पूर्ण दिवस माझा एवढा निवांत गेला म्हणजे विचारूच नका. खूप भारी वाटला आजचा दिवस आणि माझा दिवस पण खूप भारी गेलेला होता. त्यानंतर मग मी इकडे नाश्ता वगैरे करून घेतला. तोपर्यंत माझे इकडे कपडे पण वाळत घालायचे होते. ॲक्च्युली मी कपडे जे असतात ते मशीनलाच लावून देत असते. तोपर्यंत नाश्ता वगैरे केला आणि मग इकडे कपडे माझे ड्राय वगैरे झालेले होते. 4-5 दिवसापासून एवढा कंटिन्यू पाऊस चालू होता आमच्याकडे, म्हणजे विचारूच नका. म्हणजे असं वाटत होतं की पावसाळा चालू आहे की हिवाळा. कुठेतरी मस्त वाटत होतं, कारण ऊन पण पडलेलं होतं त्यात, म्हणजे खूप मस्त असं वाटत होतं. नाहीतर कंटिन्यू पाऊस चालू होता. असं व्हायचं संध्याकाळून पाऊस यायचा, दुपारून म्हणजे नॉर्मल जे आपलं ऊन वगैरे असं ते असायचं. पण तरीही असं वाटायचं की एकदम अंग असं कणकण म्हणजे सगळं काही म्हणजे आजारी सारखंच वाटत होतं. आज कुठे मस्त ऊन वगैरे पडलेलं होतं. मला असं सकाळपासून लाईट गेलेली होती आणि मी घरी राहिली होती आणि मला टी व्ही बघायलासुद्धा मिळालेली नाही. त्यानंतर मग मी खाली गेली. तिथं नणंदबाई आलेल्या होत्या. 2 नणंदबाई आलेल्या आहेत. एक नगरच्या आहे. ह्या ज्या नणंदबाई आहेत यांचं आत्ताच लग्न झाले आणि त्या नगरला राहतात आणि ह्या नणंदबाई संभाजीनगरला राहतात. सो त्या आलेल्या होत्या घरी. 5-6 दिवसापासून आलेल्या आहेत. छान वाटते. त्यांच्यासोबत गप्पा वगैरे केल्या आणि त्यांना पण थोडं बाहेर जायचं होतं. त्यांची पण बाहेर जायची गर्दी चालू होती. तोपर्यंत इकडे मग मी वर वगैरे आली आणि मग एवढा पसारा मला आवरून घ्यायचा होता. दुकानात गेल्यापासून माझं इकडे काही लक्ष देणं झालंच नाही. म्हणून मी इकडे लगेच पटकन हा जो रॅक होता तो आवरून काढला. आवरल्यानंतर मग मी तसंच चपात्या वगैरे करून घेणार होती. ॲक्च्युली घरी सगळ्यांना विचारलं पण कोणीच घरी जेवणार वगैरे नव्हतं. त्यासाठी मग मी अहोंसाठी आणि माझ्यासाठी स्वयंपाक करणार होती. माझ्यासाठी एक्स्ट्रा वेळ मिळावा म्हणून मी पटकन स्वयंपाक पण करून घेणार होती. आता इकडे माझ्या चपात्या वगैरे झालेल्या होत्या. तोपर्यंत मी इकडे शेवभाजी करणार होती, जी की माझी खूप जास्त फेवरेट आहे आणि अहोंना पण माझ्या हातची शेवभाजी खूप जास्त आवडते. त्यांचं म्हणणं होतं की तू शेवभाजीच कर. चपात्या झाल्या होत्या त्यानंतर मी त्याच तव्यावर म्हणजे शेवभाजी करणार होते. ॲक्च्युली म्हणजे दुसरीकडे न भरता मी त्या तव्यावरच शेवभाजी करणार होती. म्हणजे सुकी करणार होती. खूप छान लागते. जर तुम्ही केली नसेल तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि मी त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझा इकडे तवा पण तापलेला होता, म्हणजे मी चपात्या पण तव्यावर केला आणि भाजी पण तव्यावरच करणार होते. त्यासाठी माझं इकडे तेल वगैरे तापलेलं होतं. त्यात मी जिरं टाकलं, नंतर कांदा टाकला. कांदा थोडा फ्राय झाल्यानंतर मी त्यात टोमॅटो टाकणार होते. टोमॅटो टाकल्यानंतर ॲक्च्युली जेव्हा मी जिरं टाकलं त्यानंतर मी कढीपत्ता टाकायचा होता, पण मी ते विसरली. मी सर्व साहित्य जे असतं ते काढून ठेवत असते अगोदर, मला जे जे लागणार असतं ते, पण मी तरीही विसरली. त्यानंतर मी परत टाकला मग कढीपत्ता जर टाकला तर म्हणजे टेस्ट पण खूप छान लागते. त्यानंतर हे सगळं टाकल्यानंतर माझं इकडे काम पण चालू होतं आणि म्हणजे माझ्याकडे वेळ होता तर मी दुपारीच लगेच दुकानासाठी जे अद्रक लसूणची पेस्ट लागते ते मी करून घेणार होती. जोपर्यंत इकडे कांदा आणि टोमॅटो होत होता, जो काही साहित्य मी त्यात टाकलेलं होतं ते तिकडे होत होतं आणि तिकडे पण माझं बघण्याचं काम पण चालू होतं. हे काम करत करत मात्र माझं इकडे अद्रक लसूण दळायचं पण काम चालू होतं. म्हणजे दुपारचं माझं जे एक्स्ट्राचं काम होतं ते मी दुपारीच करून घेणार होते आणि संध्याकाळी मस्त निवांत माझी जी रुटीन होती ती मी करणार होते. एका डब्यात काढून ठेवली, जेव्हा दुकानातून डब्बा येईल तेव्हा मी त्यात ते टाकून देणार होते. लगेच मी इकडे सुके मसाले टाकायला घेतले. धना पावडर टाकलं, चटणी टाकली, नंतर हळद टाकली आणि गरम मसाला जो तुम्हाला वाटेल तो तुम्ही टाकू शकतात.
ॲक्च्युली आयता जो शेवभाजीचा मसाला असतो ते पण मिळत असतो बाजारात. आम्ही तो आणलेला पण होता आणि त्याची भाजी पण करून बघितली. ती खूप टेस्टी अशी झालेली होती. बट आता तो मसाला नव्हता म्हणून मी घरचा जो गरम मसाला आम्ही घरीच करतो दुकानासाठी, तोच आम्ही घरी पण वापरत असतो. तोच गरम मसाला जो होता तो मी टाकलेला होता. त्यानंतर मग त्यात मी पाणी टाकलं थोडंसं, मसाले जे असतात ते व्यवस्थित मिक्स होतील अशा प्रकारे माझं इकडे तव्यावर हे झालेलं होतं मसाला. त्यानंतर जी काही थोडीशी कोथिंबीर होती ती पण टाकली. मला ॲक्च्युली कोणत्याही भाज्यांमध्ये कोथिंबीर टाकायला खूप जास्त आवडतं. शेवभाजी म्हटली की आमच्या घरी जी जाड शेवभाजी असते भाजीची ती आम्ही रेडी करूनच ठेवत असतो घरी. त्यामुळे बाहेरची शेव आणायचा प्रश्न नसतो. तर एका डब्यात असं भरून ठेवत असतो, म्हणजे प्लास्टिकची पिशवी असते त्यात भरून ठेवत असतो. खूप दिवस जाते आणि म्हणजे वातडी व्हायचा तर अजिबात प्रश्न येत नाही. अशा प्रकारे ही जाड शेव असते जी आम्ही घरीच करत असतो आणि मी तीच वापरलेली होती. अशी तव्यावरची शेवभाजी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मी तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर केली. ॲक्च्युली अशी काही भारी रेसिपी पण नव्हती, नॉर्मलची जशी आपण करतो तशीच मी तुम्हाला सांगितली. जर तुम्हाला आवडली तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. मला तर वाटतं तुम्ही पण माझा व्हिडिओ बघून नक्की शेवभाजी नक्कीच कराल. त्यानंतर मी इकडे कोथिंबीर वगैरे कट केलेली होती, वरून कोथिंबीर वगैरे टाकून घेतली. भाजी झाल्यानंतर मी लगेच जेवण करायला घेतलं, कारण मला खूप जास्त पण भूक लागलेली. सकाळचं फक्त ड्रॅगन वगैरे खाल्लेलं होतं. त्यानंतर बघितलं तर अचानक पाऊस आला. आता तुम्ही बघितलं असेल जेव्हा मी कपडे टाकले तेव्हा लिटरली पूर्ण ऊन होतं आणि आता अचानक पाऊस आला. सो त्यानंतर मग दारावर उसाचा रस आलेला तर तो मी घेऊन ठेवलेला, तो थोडा फ्रीजमध्ये ठेवला. त्यानंतर मग आई आल्या दुकानातून, लगेचच आम्ही ज्यूस वगैरे घेतला दोघींनी मिळून. सो असा होता माझा आजचा दिवस. चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाय.